श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शिक्षण संपल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी अनेकांना अथक प्रयत्न करावे लागतात. अशा तरुणांसाठी रोजगार मेळावे नेहमीच मार्गदर्शक ठरत आहेत. 2024 वर्षापर्यंत रोजगार मेळावे भरती मोहिमेअंतर्गत 10 लाख तरुणांना नोकरी देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळावे भरती मोहिमेअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये सुमारे 71,000 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केली. या कार्यक्रमाची माहिती लोकांना व्हावी यासाठी आजच्या वृत्तविशेषमध्ये रोजगार मेळावे अभियानाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून केंद्र सरकारतर्फे वेगवेगळे कार्यक्रम चालवले जातात. सरकारनं 10 लाख लोकांना रोजगार देण्याचं यावर्षीचं लक्ष्य ठेवलं आहे. या अंतर्गत या वर्षाचा पहिला रोजगार मेळावा काल संपन्न झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र दिली. नवीन वर्षाची सुरुवात उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी लाखो कुटुंबांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती मिळणार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. बेरोजगारीच्या झळा अनेकांनी कोविड काळात भोगल्या आहेत. कौशल्याधारित रोजगार कुणालाही हवाहवासा वाटतोच. असे कर्मचारी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. शिवाय असे मेळावे यापुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता प्रोत्साहन देतात. त्यासोबतच तरुणांना स्वतःला अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी मदत करतात. हे मेळावे देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांना सहभागी होता यावं यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करतील, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. रोजगार मेळावा आपल्या सुशासनाची ओळख आहे. आम्ही 70,000पेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याचं फक्त बोललोच नाही, तर ते करून दाखवलं. बदलत्या भारतात केवळ रोजगारच नाही, तर स्वयंरोजगाराची पातळीही वाढली आहे. भरती प्रक्रिया अधिक कालबद्ध आणि सुव्यवस्थित झाली असल्याकडेही मोदी यांनी यावेळी लक्ष वेधलं. निरंतर हो रहे ये रोजगार मेले अब हमारी सरकार की पहचान बन गए। ये दिखाता है कि किस तरह हमारी सरकार जो संकल्प लेती है उसे सिद्ध करके दिखाती। बदलते हुए भारत में, तेजी से आगे बढ़ते हुए भारत में रोजगार और स्वरोजगार के अवसर लगातार बन रहे हैं और जब विकास तेज होता है तो स्वरोजगार के अवसर अनगिनत मात्रा में बढ़ने लगते, जो आज भारत अनुभव कर रहा है। आज स्वरोजगार का क्षेत्र बहुत आगे बढ़ रहा है। पिछले 8 वर्षों में व्यापक स्तर पर इंफ्रास्ट्रक्चर के विकास से रोजगार के लाखों अवसर बने हैं। इंफ्रास्ट्रक्चर में 100 लाख करोड़ का निवेश रोजगार की अपार संभावनाओं के द्वार खोल रहा है। आप जानते हैं कि जब एक नई सड़क बनती है तो उसके आसपास कैसे रोजगार की भी नई राह बनने लगती। उसी सड़क के किनारे नए बाजार खड़े हो जाते हैं, तमाम तरह की दुकानें खुल जाती है। सड़क होने की वजह से किसानों के उत्पाद आसानी से बाजार तक पहुंचने लगते हैं। इसी तरह जब कोई जगह नई रेलवे लाइन से कनेक्ट होती है तो वहां का बाजार समृद्ध होने लगता है। आवाजाही की सुविधा होने की वजह से पर्यटन का भी विस्तार होने लगता है और इस तरह के हर विस्तार में रोजगार की नई संभावनाएं मौजूद होती है। आज भारत नेट प्रोजेक्ट के जरिए हर गांव तक ब्रॉडबैंड कनेक्टिविटी पहुंचाई जा रही। जब हम गांवों को इंटरनेट के जरिए बाकी दुनिया से जोड़ते हैं तो इससे भी रोजगार के नए अवसर बनने लगते हैं। टेक्नोलॉजी को ना समझने वाला व्यक्ति भी ये जानता है कि पहले जिन कामों के लिए भागदौड़ करनी पड़ती थी वो अब मोबाइल या कंप्यूटर पर एक क्लिक में हो जाता है। हम देखते हैं कि इस सुविधा का लाभ लेने के लिए कई बार वो टेक्नोलॉजी के किसी जानकार की मदद चाहता है और सामान्य मानवी की इसी जरूरत से रोजगार की नई नई संभावनाएं पैदा हो रही है। आज गांवों, कस्बों या शहरों में भी ऐसे एंटरप्रेन्योर्स दिख जाएंगे जो लोगों को ऑनलाइन सेवाएं देने में अपना एक नया क्षेत्र खोल करके काम आगे बढ़ा रहे हैं। आज भारत के छोटे छोटे शहरों में लोग जिस तरह स्टार्टअप शुरू कर रहे हैं वो अपने आप में नई पीढ़ी के लिए आकर्षण का केंद्र बना हुआ है, आत्मविश्वास का केंद्र बना हुआ है। और स्टार्टअप की सफलता ने
युवा शक्ति के सामर्थ्य की एक दुनिया भर में पहचान खड़ी की है। श्रोते हो, राज्यात रोजगार मेळाव्यांच्या मार्फत तरुणांना कशाप्रकारे मार्गदर्शन केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त शालिक पवार. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या मार्फत त्यांच्या अंगीकृत जेवढेही कार्यालय, जिल्हा कार्यालय त्यांच्या मार्फत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जातं. आमच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाची वेबसाईट जी आहे www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलद्वारे बेरोजगार उमेदवारांची नोंदणी, त्यांचं प्रोफाईल, शैक्षणिक पात्रता, त्यांचे अनुभव, कौशल्य, संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, पॅन कार्ड यासह अद्ययावत करणे, आधार कार्ड लिंक करणे, विविध रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, इच्छुकता नोंदवणे, आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध सर्व क्षेत्रातील खाजगी असू द्या, शासकीय असू द्या रिक्त पदे शोधणे व त्यासाठी पसंतीक्रम नोंदवणे, अप्लाय करणे, कौशल्य विकास, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यासारख्या विविध योजनांचा प्रसार करणे. हे झालं उमेदवारांसाठी योजना. त्याच पद्धतीने उद्योजक सुद्धा आमच्याकडे नोंदणी करतात. त्यांची सगळे प्रोफाईल आमच्या www.mahaswayam.portal अधिकृत नोंदणी केली जाते. त्यांची कडची जी रिक्त पदे असतात त्यांची विनामूल्य प्रसिद्धी होते. सिस्टीमद्वारे आवश्यक शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण या आधारावर पात्र व ऑनलाईन अप्लाय केलेल्या पात्र उमेदवारांच्या याद्या मिळवणे इत्यादी सुविधा उद्योजकांना दिल्या जातात. आजपर्यंत आमच्या या महास्वयं पोर्टलवर 58,78,419 ही डिसेंबर अखेरची संख्या आहे. तर एवढ्या बेरोजगार उमेदवारांची अधिकृत नोंदणी झालेली आहे. त्याच पद्धतीने नोंदणीकृत सार्वजनिक व खाजगी दोन्ही आस्थापना उद्योजक म्हणजे त्यांची नोंदणी संख्या आहे 1,01,330. आता प्रश्न आहे, आपण जो कालचा रोजगार मेळाव्याचा इव्हेंट झाला त्याच्यावर आधारित आपल्या राज्यात रोजगार मेळाव्याचं आयोजन कशा पद्धतीने केले जाते. तर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक लक्षांक दिले जातं. जवळपास 16 प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन यावर्षी करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्याला 31 मार्च पर्यंत राज्यात एकूण 600 ऑफलाईन आणि ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करायचे. त्यापैकी आतापर्यंत आपल्याकडे रोजगार मेळाव्याचं आयोजन 317 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले. या 317 रोजगार मेळ्यामधून विविध मार्गाने 2,48,950 डिसेंबर एंड पर्यंत एवढ्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने इव्हेंट प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन रोजगार मेळे, ऑनलाईन म्हणजे पोर्टलद्वारे येतात. म्हणजे रोजगार मेळ्याचं उद्दिष्ट तुम्हाला सांगतो. ऑनलाईनचं कसं असतं की उद्योजक आपल्या वॅकन्सी महास्वयं पोर्टलवर अपलोड करत असतात. त्याच पद्धतीने उमेदवारांना त्यांचे बाय डिफॉल्ट मेसेज जात असतात आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना तो उद्योजक दिसत असतो आणि त्या उद्योजकाचा पुढे एक अप्लाय नावाचं बटन आहे. त्या बटनावर त्याने क्लिक केलं याचा अर्थ तो विद्यार्थी त्या उद्योजकाकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी पात्र झालेला आहे आणि त्यांची मुलाखत ऑनलाईनच होते. आणि अशा पद्धतीने कोरोना कालावधीमध्ये पण अशाच पद्धतीने आपण मेळावे आयोजित करण्यात आलेले होते आणि आता सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होत असतात. तर ऑनलाईन ऑफलाईन मध्ये नियर अबाउट प्रत्येक मेळामध्ये मिनिमम 30 उद्योजक तरी येत असतात आणि आपले जे स्वयंरोजगारासाठी कर्ज देणारी महामंडळ आहेत, उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक मागास विकास महामंडळ असेल, किंवा सर्व कॅटेगरीसाठी विविध महामंडळ राज्य शासनामध्ये आहेत आणि हे महामंडळांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी येतात, बँकर्स येतात आणि एखाद्या कॅन्डिडेटला असं वाटलं की मला नोकरीकडे जाण्यापेक्षा मला जर उद्योग करायचा असेल तर त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाते आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तो त्या उद्योजकाकडे महामंडळाकडून लोन घेतो आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतो. अशा पद्धतीने ह्या आणि एका बाजूला उद्योजक असतात ज्यांना नोकरीची संधी नियर अबाउट एका मेळाव्यामध्ये 2 ते 3 हजार, काही मेळाव्यांमध्ये 9-9, 10-10 हजार वॅकन्सी उपलब्ध असतात आणि त्याच ठिकाणी प्रत्येकांना नोकरीची संधी मिळत असते. आणि अशाच पद्धतीने आमचा दुसरा एक कार्यक्रम असतो की काउन्सिलिंग करणे, समुपदेशन करणे. आतापर्यंत आमचे 3 ऑनलाईन समुपदेशक असतात. 337 समुपदेशनाचे इव्हेंट झालेले आहेत आणि या इव्हेंटचा उपयोग
47,697 एवढा उमेदवारांनी घेतलेला आहे. याच्यामध्ये खास करून त्यांना काउन्सिलिंग केलं जातं की बाबा रोजगाराच्या संबंधी किंवा एखादा रोजगार तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय स्किल असलं पाहिजे आणि तोच भाग आमच्या डिपार्टमेंटचा किंवा आमच्या विभागाचा आहे कौशल्य विकास आणि त्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीचं स्किल सुद्धा त्याला दिलं जातं आणि ते स्किल घेऊन त्याला त्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तरी ऑनलाईन समुपदेशनामध्ये एकूण 47,697 एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना काही उमेदवार त्याच्यापैकी रोजगाराकडे गेलेत, काही उमेदवार ट्रेनिंगकडे गेलेत आणि काही उमेदवार स्वयंरोजगाराकडे गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे इव्हेंट आमच्या mahaswayam.gov.in ह्या वेब पोर्टलद्वारे केले जातात. विभागवाईज जर संख्या सांगायची असली तर ऑनलाईन मेळाव्यांची विभागवाईज संख्या मुंबई डिव्हिजन मध्ये 9 आहे, पुणे डिव्हिजन मध्ये 10 आहे, नाशिक डिव्हिजन मध्ये 8 आहे, औरंगाबाद डिव्हिजन मध्ये 13 आहेत, अमरावती डिव्हिजन मध्ये 8 आहेत आणि नागपूर डिव्हिजन मध्ये 9 आहेत. अशा पद्धतीचे पण हे फक्त डिसेंबरची फिगर होती. टोटल जी मी 337 सांगितली पूर्ण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतची होती. तर अशा योजना त्याच पद्धतीने रोजगार मेळाव्यामधून जास्तीत जास्त उमेदवारांना आपण रोजगार मेळावे कसे आयोजित करावेत आणि कशा पद्धतीने आपले उद्योजकही सहभाग करून घेतील यासाठी आमच्या विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री मंगलजी प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने 16 नोव्हेंबर 2022 रोजी राजभवन येथे एक उद्योजकांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ज्या इव्हेंटमध्ये 45 उद्योजकांबरोबर 1,25,800 एवढ्या त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडील ते 1,25,800 रिक्त पद या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ते उद्योजक त्यांच्याकडे रिक्रूट करतील म्हणजे भरती करतील. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चळवळ सुरू झालेली आहे आणि याचा निश्चित अगदी तो उमेदवार 10वी नापास असेल, पास असेल, ITI होल्डर असेल, डिग्री होल्डर असेल, कारण की रोजगार मेळाव्यामध्ये ज्या काही वॅकन्सी प्राप्त होतात आम्हाला विविध उद्योजकांकडून ते अगदी बिलो मॅट्रिक सुद्धा असतात. म्हणजे ज्याचं शिक्षण 7वी 8वी 9वी झालेलं आहे अशा उद्योजकांसाठी सिक्युरिटी असा हॉस्पिटॅलिटी असेल अशा विविध सेक्टरमध्ये त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट होत रोजगार मेळाव्यामध्ये. तर ग्रॅज्युएट असेल, ITI होल्डर असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल अशा सगळ्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी रिक्त पदे अधिसूचित होत असतात आणि त्याच ठिकाणी त्या दिवशी त्या उमेदवारांचं प्राथमिक सिलेक्शन होतं आणि काही 2-4 दिवसामध्ये त्यांचे पूर्ण पद्धतीने म्हणजे फायनल सिलेक्शन होते. ते उमेदवार त्या खाजगी आस्थापनांमध्ये जॉईन होतात. श्रोते हो, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया उत्पादनावर आधारित लाभ आणि कौशल्य विकास या उपक्रमांचं रोजगार निर्मितीत मोठं योगदान आहे. रोजगार मेळावे भविष्यकालीन रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील आणि तरुणांना सक्षम होण्यासाठी आणि प्रत्यक्ष राष्ट्राच्या विकासात सहभागी होण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतील एवढं मात्र नक्की. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव आणि निवेदन संदेश नाईक.